छत्रपती संभाजीनगर येथील नवीन भाजपाचे विभागीय कार्यालयाचे लोकार्पण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ना श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते उत्साहात संपन्न झाले। भाजपाचे कार्यालय हे जनसेवा, संवाद आणि समस्या निराकरणाचे केंद्र असतात। नवीन कार्यालयामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना अधिक वेगाने न्याय मिळेल आणि गरीब कल्याणाच्या दिशेने सुरू असलेल्या उपक्रमांना नवी गती मिळेल असा ठाम विश्वास आहे। विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीत हे कार्यालय निश्चितच महत्त्वाची भूमिका निभावेल। यावेळी महिला आयोग अध्यक्षा सौ विजयाताई रहाटकर, पर्यावरण व हवामान बदल मंत्री नासौ पंकजाताई मुंडे, ऊर्जा राज्यमंत्री नासौ मेढनाताई बोर्डीकर, खासदार डॉक्टर भागवत कराड, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, माजी केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब दानवे पाटील, आमदार श्री बबनराव लोणीकर, आमदार श्री नारायण कुचे, आमदार श्री मिहिर कोटेचा, आमदार श्री प्रशांत बंब, आमदार श्री संजय केणेकर, आमदार श्री अनुराधाताई चव्हाण, आमदार श्री सुरेश धस, जिल्हाध्यक्ष श्री किशोर शितोळे, जिल्हाध्यक्ष श्री सुहास शिरसाट, जिल्हाध्यक्ष श्री संजय खंबायते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाटतं की इथले आमचे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार, उबाठा आणि काँग्रेसचे लोक हे कशा प्रकारचे लोक आहेत, म्हणजे कधी कधी यांना लाजही वाटत नाही की यांनी आपण मंजूर केलेली योजना, जी योजना मंजूर करत असताना 800 कोटी रुपयाचा भार हा महानगरपालिकेवर येत होता। हे सगळी मंडळी माझ्याकडे आली, मला म्हणाली की 800 कोटी रुपयाचा भार आमची महापालिका सहन करू शकत नाही। आपण एका मिनिटात GR काढला आणि सांगितलं संभाजीनगर महानगरपालिकेचे पैसेही, त्यांचा हिस्साही राज्य सरकार त्या ठिकाणी भरेल, हा निर्णय आपण केला। आणि आता हे जे आंदोलन करणारे लोक आहेत, या लोकांचं सरकार आल्याबरोबर पहिला निर्णय यांनी काय केला, तर पहिला निर्णय यांनी केला, आपण घेतलेला निर्णय बदलून ते 800 कोटी रुपये संभाजीनगर महानगरपालिकेने भरावे असा निर्णय केला आणि ती योजना पूर्ण थांबवली। 2-2.5 वर्ष यांच्या काळामध्ये ती योजना त्या ठिकाणी अक्षरशः थकीत योजना झाली होती। पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर त्याला आपण पैसे दिले आणि आता ते 800 कोटी रुपये देखील राज्य सरकारच्या वतीने आपण गॅरंटी घेऊन त्या ठिकाणी कर्ज उभं करून ते 800 कोटी रुपये देखील आपण दिले। त्याचा पहिला टप्पा आपण या ठिकाणी केला आणि येत्या काळामध्ये दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक घरामध्ये मुबलक पाणी येईल। ही भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची देण। आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा वसीम शेख, मुख्य संपादक, 8149797961। बातम्या आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।